40 सफरचंद काही विद्यार्थ्यांना समान वाटायची होते, परंतु ज्या दिवशी वाटायची होती त्या दिवशी 30 मुले वाढली, त्यामुळे प्रत्येकाला 3 सफरचंद कमी पडली. तर सुरुवातीला आश्रमात मुले किती होती? अशा प्रकारच्या प्रश्नात आपल्याला एक्स मानून सोडवायचं झालं तर आपल्याला जवळजवळ 4 ते 5 मिनिटं तिथेच जाणार. एक आकडा चुकला तुझा, तू पार घाम फुटला, मेलं, पेपरचं वाटोळच झालं. काय करायचं? लक्षात घे. सफरचंद किती आहे? 540, बरोबर. पोरं वाढली किती? 30. कमी किती पडली? 3, बरोबर. म्हणजे आपण एक रेशो काढून घेतोय, 3 एक 3 झाले किती? 5400. ह्या 5400चे असामायिक अवयव पाडून घ्यायचे. अशा अवयव पाडून घ्यायचे ज्यांचा फरक 30 असेल. मग आता हे 2 शून्य कट केले तर इथं किती येतात? 54. 9 सक 54, बरोबर. 6 गुणुले 9 54. आणि याच्यावरले 2 शून्य म्हणजे इथं एक दिला, इथं एक दिला. जो लहान संख्या असेल ते आधीचे आणि नंतरचे 90 मुले. एवढं सोपं आहे.